आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षया नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा आपल्या या भक्तिमय कार्यक्रमात. संतांचे विचार, त्यांच्या अभंगांचा अर्थ आपण कीर्तनकारांकडून जाणून घेतोय. आज आपल्या सोबत आहेत युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रणिताताई गवारे. त्यांना कीर्तन कलेचा आणि गायनाचा वारसा हा घरातूनच मिळालाय. त्यांच्या घरात गेल्या 4 पिढ्या ही सेवा सुरू आहे. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. हरी राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. हरी 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 जय जय राम कृष्णा हरी. जय 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 राम कृष्णा हरी. जय 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 राम कृष्णा हरी. सुंदर ते ध्यान उभे बिटे बरी. करकटावरी ठेवोने या. करकटावरी ठेवोने या. सुंदर ते ध्यान उभे ठेवरी. करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची दान. आवडे निरंतर हेची दान. तुळशी हार गळा कासे पीतांबर. आवडी अंतर हेची दान. आवडी अंतर हेची दान. मकर कुंडले तळपती श्रवणे. मकर कुंडले तळपती श्रवणे. हे मकर कुंडले तळपती श्रवणे. मकर कुंडले तळपती श्रवणे. मकर कुंडले तळपती श्रवणे. कंठी कस्तुभ मणी विराजित. कंठी कस्तुभ मणी विराजित. मकर कुंडले तळपती श्रवणे. कंठी कस्तुभ मणी विराजित. कंठी कस्तुभ मणी विराजित. हे तुळशी हार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची दान. आवडे निरंतर हेची दान. तुळशी हार गळा
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर 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 तुळशी हार गळा कासे 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 पितांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हो आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर 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 तुळशी हार गळा कासे 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 पितांबर विठोबा रखुमाई गोपाळ कुमार हे विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय हो
हरी 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 हर जय जय राम कृष्ण 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 हरी 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 हर जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी जय हो आहा रूप पाहता लोच जय हो जय हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा जय हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी बौद्ध जुगृताची जोडी बौद्ध जुगृताची जोडी जय हो सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा जय हो तो हा माधव बरवा हा टाळ करी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
आगर जय हो सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय हो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय हो हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हा येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. साधने तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, वेद देती ग्वाही. संता विनय प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. हरी एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. तेने साधती साधने, तुटती
भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. येणे साधने साधने तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने. विठोबा रखुमाई जय हो. हा टाळ. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. क्या बात है. हरि प्राप्ति शिवोपाय, 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 हरि प्राप्ति शिवोपाय. धरावे संता चेते पाय, धरावे संता चेते पाय, येणे साधती साधने, येणे साधती साधने. धरावे संता चेते पाय, धरावे संता चेते पाय, येणे साध ही साधने, येणे साध ही साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटते भवाचे बंधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची तुटती भवा भवाची
आ आ तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने सारथी सारणे देणे सारथी विठ्ठल टाळी वाजवा भजन करा जय हो विठ्ठल 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 कुंडली कबर दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 हरि प्राप्तिसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेनी साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पसानी पाणी धा मदनी जांगी पमाग
प म ग रे म ग रे सा प प म द प म ग प म ग रे म ग रे सा प प म द प म ग प म ग रे म ग रे सा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता ठावे नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय हेनी साधती साधनी तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे नवे नवे तर ऐका शांतीचे सागर असणारे नवे नवे तर ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असे असणारे कोण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे किंवा ते करण्यासाठी काय करावं लागतं हे सांगणारा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल 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 सर्वात प्रथम आपण अभंगाचा सरळार्थ पाहूया. अभंग शांतीब्रह्म नाथ बाबांचा आहे आणि नाथ बाबा अभंगामध्ये काय सांगतात ऐका. नाथ बाबा म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. बाबांनो
जन्माला आल्याच्या नंतर बरं का, हा जन्म आपण घेत असतो. हा जन्म आपण या जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, तर भगवंताची प्राप्ती आपण केली पाहिजे. मग ती रामाची म्हणा, कृष्णाची म्हणा किंवा हरीची म्हणा, ती प्राप्ती आपल्याला करायची आहे. परंतु ती प्राप्ती करण्यासाठी नेमकं करायचंय तरी काय, तर धरावे संताचे ते पाय. विठ्ठल 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 विठ्ठल. जर हरीची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संताचे पाय धरावे लागतील. मग तुम्ही विचाराल, नाथ बाबा का हो तुम्ही म्हणता हरीची प्राप्ती करा, हरीची प्राप्ती करण्यासाठी संतांचे पाय धरा. ओ नाथ बाबा आम्हाला सांगा तरी, नेमकी भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर होतं तरी काय. त्यावेळेस नाथ बाबांनी सांगावं आपल्या सगळ्यांना, बाळांनो, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. बाळांनो, अरे ए दादांनो, ऐका ना, ज्या संसारामध्ये आपण गुरफटून बसलेलो आहोत, हा संसार आपल्याला बघा, हा संसार कसा आहे एक शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगून जाईल. हा संसार, ज्या मुलाचं लग्न नाही झालेलं नाही त्या मुलाला काय वाटतं, लग्न झाल्याच्या नंतर फार असं सुख आहे. परंतु बघा, या संसाराची व्याख्या मी सांगेल तुम्हाला. हा संसार असा आहे, कसा, हा संसार म्हणजे चमकदार दिसणारे बाहेरून बूट. बूट कळतात ना, शूज. आपण ज्यावेळेस दुकानामध्ये जात असतो त्यावेळेस गेल्याच्या नंतर आपण शूज असे घेतो, आपण बूट असे घेतो जे बाहेरून फार चमकत असतात, बरोबर आहे ना. परंतु तेच बूट घातल्याच्या नंतर चावत असतात, हे माणसाला कळत असतं, परंतु माणूस बोलून दाखवत नसतो. हा संसार आहे. म्हणून हा दुःखरूपी संसार असणारा, या संसाराचं आपल्याला काय करायचंय, निरसन करायचंय, या संसारामधून तरुण जायचंय. परंतु हे साध्य कशानं होणार आहे, तर भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर तेने साधती साधने तुटती भवाची बंधन. हे सगळे बंधन आहे, आपण ज्या बंधनामध्ये बांधले गेलोय, हे सगळे बंधन तोडण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती म्हणजे भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. नाथ बाबा तुम्ही ओरडून सांगता, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संताचेच पाय धरावे लागतील. नाथ बाबा जरा मला सांगाल का, काय नाथ बाबा जरा आम्हाला हे सांगा की भगवंताची प्राप्ती संताशिवाय होऊच शकत नाही का. हो म्हणे नाही होऊ शकत. नाथ बाबा याला पुरावा काय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. बाळांनो, याला मी नाही सांगत, हे मी सांगत नाही तर कोण सांगतंय, साक्षात वेद सुद्धा ग्वाही देतात की संताविन भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग पुन्हा साधकाने विचारावं, नाथ बाबा तुम्ही म्हणता की भगवंताची प्राप्ती होत नाही, संताशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, पण मग आम्हाला सांगा, संत फक्त भगवंताचीच प्राप्ती करून देतात का आणखीन काही करतात. त्यावेळेस नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. बाळांनो, संत हे फक्त भगवंताची प्राप्ती करून देत नाहीत, तर स्वतःच्या ज्या तुमच्या मनातल्या मनोकामना आहेत या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही संतांची असते. आणि बघा, एकदा काही आपल्या मनोकामना, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या की मग काय होतो माणूस, बोला, मुक्त होतो. अर्थात तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता आपल्याला विस्तारपूर्वक पाहायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग नाथ बाबांचा आहे आणि नाथ बाबा अभंगामध्ये आपल्याला हरीची प्राप्ती करण्यासाठी उपाय सांगतायत बघा. परंतु विचार येईल आपल्या मनामध्ये की नेमकं नाथ बाबा आहेत तरी कोण. तुम्ही विचाराल मला, ताई नेमके नाथ बाबा आहेत तरी कोण, तर सांगेल मी तुम्हाला. बघा, हे जे सगळे संत आहेत ना, मी कुणाचा तरी विरोध करते असं अजिबात नाही बरं का. शब्द जरा लक्ष देऊ नये का, मी कुणाचा तरी विरोध करते असं अजिबात नाही. परंतु मला सगळ्या संतांपैकी नाथ बाबा फार आवडतात. तुम्ही म्हणाल ताई असं का, तुम्ही सगळ्या संतांचा तिरस्कार करता का, असं नाही दादा. परंतु नाथ बाबा मला यामुळे आवडतात की सगळ्या संतांनी भक्ती केली आणि ते स्वतः कुठे गेले, भगवंताकडे गेले. माझ्या ज्ञानोबारायांनी
भक्ती केली, जगाला प्रकाशित केलं, ज्ञानरूपी प्रकाश या जगाला दिला, परंतु त्यांना समाधी घेऊन भगवंताकडे जावं लागलं. बघा, सांगायला मी तुम्हाला की जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती केली, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे झाले. अर्थात या संप्रदायाचं नाक होण्याची ताकद माझ्या फक्त जगद्गुरु तुकोबारायामध्ये होते. एवढे मोठे श्रेष्ठ माझे जगद्गुरु तुकोबाराय झाले, परंतु त्यांना देखील वैकुंठात भगवंताकडे जावं लागलं. परंतु हे एकमेव नाथ बाबा असे आहेत बघा की ज्यांच्या भक्तीने हे सिद्ध करून दाखवलं की भगवंत सुद्धा घरी येऊ शकतो. सांगेल मी तुम्हाला, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हारी, कावाडीने श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन उगळोनी करी. ही ताकद माझ्या नाथबाबांची, हा अधिकार आहे माझ्या नाथबाबांचा. बघा, सांगेल मी तुम्हाला, एवढी शांतता आणि यांच्या जीवनामध्ये आणखीन एक अनुभव आपल्याला माणसाला आचरण आणण्यासारखा एक विशेष गोष्ट माणसाला दिसते. बघा, प्रत्येक संत होते, काही संत होते ते संत होते परंतु शांत नव्हते, काही संत होते शांत होते पण श्रीमंत नव्हते, काही श्रीमंत होते शांत होते पण ते संत नव्हते. सांगेल मी तुम्हाला, परंतु नाथ बाबा एकमेव असे संत होते की जे शांतही होते, श्रीमंतही होते आणि संतही होते. विठ्ठल 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 विठ्ठल, कुंडली कवरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, कुंडली कवरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोल महाराज की जय. माऊली, टाळ मृदुंगाचा घोष आणि सुरांची आर्तता यातून कीर्तनाला रंग चढलाय. आपल्या जीवनात संतांचं महत्व या विषयावर प्रणिताताई आपलं मार्गदर्शन करीत आहे. उद्याच्या भागात या अभंगाचा पूर्ण अर्थ आपल्याला कळणार आहे. त्यामुळे भेटूया उद्याच्या भागात. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.